नुसते हो लक्षात घ्या आणि त्याच्यावर मी बोलायचं सोडून दिलंय. तुम्ही मला परत मी माझं स्पष्टीकरण द्यायची दिलंय. ऐका ना, एकच व्यक्ती आहे, आता त्याला काय बोलायचं ते मला मान्य आहे की तुम्ही सुद्धा ज्या वेळेला एखादा बाईट घेताय, मुलाखत घेताय, तर या शहरातले हे वातावरण बिघडणारी जी मंडळी आहेत, मला असं वाटतं त्यांचे बाईट घ्या, मुलाखती करा, पण आधी त्यांचा एकदा कागद तपासा, त्यांचे पुरावे घ्या आणि त्यांच्या बिंदास तासभर मुलाखती लावा. माझं म्हणणं हे बघा आधी, उगाच उठायचं काही चालवायचं, उठायचं काही आरोप करायचे आणि हे व्यक्तिगत आहेत. ज्या वेळेला ही निवडणूक झाली, तुम्हाला सांगतो लोकसभा विधानसभा राजकीय नैराश्यातनं वैफल्यग्रस्त माणसाकडनं दुसरं काय अपेक्षा आहे. त्यामुळे तुम्ही मला खरं तर मी माझं स्पष्टीकरण दिलंय, पुन्हा त्याच्यावरती बोलू नये असंच मला वाटतं. संजय राऊत तुमच्याबद्दलचा प्रश्न आहे. संजय राऊत असं म्हणताय की भाजपचेच लोक सांगतो या व्हिडिओचं मला हे बघा भाग काय हे बघा, मी या सगळ्या विषयात स्पष्टीकरण दिलंय. मला पुन्हा पुन्हा ते स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता वाटत नाही. मी माझ्या पुणेकरांसाठी ते स्पष्टीकरण दिलं, हेही मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं. आता 5 वर्षापूर्वी मी त्या दिवशी सांगितलं, गोखले विशाल गोखले हा माझा मित्र होता, आहे आणि राहणार आहे. यात बदल आहे का? नाहीये. 5 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ काढला आणि त्यात सांगितलं की मी जाहिरात करतो. 5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे तो, कालचा परवाचा नाहीये. माझं म्हणणं जैन समाजाच्या विषयात, जैन बोर्डिंगच्या विषयातली सत्यता तपासा, त्याची माहिती सगळ्यांनी तुम्ही पण घ्या आणि मग बातम्या करा. एक आता परवा परत आता हा व्हिडिओ आला, परत काल कुठे बघितलं बेन सावनीची जाहिरात कोणते करत होतं. मग काय पार्टनर आहेत काहीतरी. मला असं वाटतं की ह्याच्यात जाऊ नये आपण. माझं म्हणणं आपल्याला एवढंच आहे की या शहराचं नाव खराब होऊ नये. या शहराची संस्कृती आहे, एक राजकीय संस्कृती आहे. कुठेतरी एक माणूस या राजकीय संस्कृतीवर वाट लावून टाकतो. तेवढं सावध राहा सगळ्यांनी. संजय राऊत म्हणतात की भाजपचेच लोक दंगेकरांना रसद पुरवत आहेत. तुमच्या विरोधात असतील ना, तुमच्या विरोधात भाजपमध्ये पण अनेक राऊत साहेब रोज काय काय बोलत असतात. आता त्यांना कोण किती सिरियसली घ्यायचं तुम्ही पण ठरवा. सीएम साहेबांनी आदेश दिल्यानंतर लढू. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. नाही हे बघा, नाही हा त्यांच्यातला नाही मी तसं नाही म्हटलं. मी तुम्हाला असं म्हटलं की आमच्या नेत्यांनी सुद्धा हे सांगितलं की काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती त्याचा निर्णय घेतला जाईल. आज आमचे नेते जर म्हणत असतील, मान्य देवेंद्रजींनी सांगितलं असेल सोबळावर लढायचं, तर आम्ही सोबळावर लढत तयार आहे ना, काहीच अडचण नाही. नाही मी त्याच्या मला तो त्यांचा अंतर्गत विषय ऐका ना, एक मला असं वाटतं की हा त्यांचा अंतर्गत विषय, त्याच्यावर कोणी कारवाई करावी न करावी, काय करावी. आता ज्यावेळी त्यांना हे कळेल की काहीच आधार नसलेला विषय सुरू आहे आणि काहीच त्याला बेस नाही, त्याला नाही पुरावा नाही, त्याला काय आधार नाही, कागद, तर शेवटी त्यांच्या नेतृत्वाला तो विचार करावा लागेल.